नमस्कार, कर्जत अपडेटमध्ये आपलं स्वागत आहे। खोपोलीमध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या शिवालय या नवीन कार्यालयाचं आता उद्घाटन होते। या कार्यालयाच्या उद्घाटनाकरिता शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर तसेच विधान परिषदेचे आमदार सचिन आहिर देखील आता थोड्याच वेळात या ठिकाणी उपस्थित राहत आहेत। शिवसेनेचे कर्जतचे जे उमेदवार ठरलेले आहेत नितीन सावंत, ते आता जोरदार तयारीला लागलेले आहेत। त्यांनीच आता खोपोलीमध्ये शिवसेनेचं नवीन जे ठाकरे गटाचं कार्यालय जे आहे ते आता इथे सुरू करण्यात आलेलं आहे आणि आता याचंच उद्घाटन जे आहे ते या ठिकाणी होतं आहे। त्याचकरता आपण पाहू शकतो समोरच मोठ्या प्रमाणावर कर्जत खालापूर तालुक्यातील शिवसेना ठाकरे गटाचे नेते कार्यकर्ते उपस्थित झालेले आहेत आणि आता अगदी थोड्याच वेळात शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर आणि सचिन आहिर हे आता या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। अगदी नगर परिषदेचं हे खोपोलीचं जे कार्यालय आहे त्याच्या बाजूची जी इमारत आहे याच ठिकाणी शिवालय हे कार्यालय शिवसेना ठाकरे गटाचं नवीन जे आहे ते आता उद्घाटन होतं आहे आणि आता अगदी काहीच वेळात या ठिकाणी विधान परिषदेचे आमदार ठाकरे गटाचे जे सचिन आहिर आहेत ते या ठिकाणी उपस्थित राहणार आहे। आणि आता जे आहे शिवालय या खोपोलीमधील खालापूर खोपोली मधील या कार्यालयाचं उद्घाटन अगदी काही वेळातच या ठिकाणी होणार आहे। तर आपण पाहिलं तर गेल्या काही दिवसांपूर्वीच आपण एक बातमीसुद्धा केली होती की नितीन सावंत यांना उद्धव ठाकरे यांनी फोन करून बोलून घेतलं होतं मातोश्रीवर आणि त्यांना विधानसभेच्या तयारीला लागा असे आदेश त्यांनी केले होते आणि याच पार्श्वभूमीवर आता नितीन सावंत कामाला लागलेले आहेत आणि आता खोपोलीमध्ये जोरदार जे आहे शिवसेनेचं कार्यालय जे आहे ते आता सुरू करण्यात आलेले आहे। ज्यावेळी पक्षवाढीसाठी आता नितीन सावंत जे आहेत ते काम करताना दिसून येत आहेत। अगदीच आपण पाहतोय तर शिवसेनेच्या कार्यकर्त्या ज्या आहेत नेत्या आहेत त्या ठिकाणी उमेदवार जे मान्यवर येणार आहेत त्यांचं स्वागतासाठी ते उभे आहेत आणि काहीच वेळामध्ये थोड्याच वेळात इथे किशोरी पेडणेकर असतील सचिन आहिर असतील ते अगदी थोड्याच वेळात या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। तर आपण आहोत आता खोपोलीमध्ये शिवसेना ठाकरे गटाचं खोपोलीमधील जे मध्यवर्ती कार्यालय आहे शिवालय ते या ठिकाणी आज उद्घाटन होतं आहे। कर्जतमध्ये देखील शिवसेना ठाकरे गटाचं कार्यालय आहे आणि आता पुन्हा एकदा अजून आणखी एक खोपोलीमध्ये कार्यालय सुरू करण्यात आलं होतं। त्यामुळे नितीन सावंत आहेत जे आता जोरदार विधानसभेच्या तयारीला लागलेले आपण यातून दिसतोय। तर आत्ताच मिळालेल्या माहितीनुसार शिलफाटाच्या पुढे जे आहे ते मान्यवरांचं आगमन झालेलं आहे आणि अगदी काही वेळातच आता या ठिकाणी जे मान्यवर आहेत ते येणार आहेत। सचिन आहिर आहेत शिवसेनेचे विधान परिषदेचे आमदार, अगदी काही आता थोड्याच वेळात या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत।
आणि या कार्यालयाचं जे उद्घाटन आहे ते आता थोड्याच वेळात होणार आहे. तर समोरच आपण पाहत आहे की शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर या अगोदरच या ठिकाणी उपस्थित आलेल्या आहेत आणि आता त्यासुद्धा ते शिवसेनेचे विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर आहेत त्यांची येण्याची वाट पाहतात आणि आता अगदी काही वेळातच या कार्यालयाचं उद्घाटन म्हणजे शिवालयाचं उद्घाटन खोपोलीतील शिवसेना ठाकरे गटाचं कार्यालय जे आहे ते आता या ठिकाणी उद्घाटन होणार आहे. आमदाराचा कार्यक्रम तुमचा लाईव्ह केला हां. अंदर
मेन ओली झाली तर लपड होईल आता. लाईव्ह चालू आहे. या इकडे आतमध्ये आतमध्ये. मला भीती आता. थोडंसं लाईव्ह चालू ठेवलं. आताच केलं मी. चुकीच्या टायमाला मी कुठं घालून ज्ञानेश्वर आलाय ना. हो. मोबाईल काय एवढं वरती आलं का. डिस्प्ले लगत जातो. फोन बंद केला. आतमधूनच घेतो मी. इथं नाही घेत मी. आतमधनं व्हिडिओ घेतो. तुम्हाला बाहेर जाते मी पण आतमध्ये देतो आता. गाडी तर समोरच आपण पाहत आहे शिवसेना नेते आणि विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर यांचं आगमन झालेलं आहे कार्यक्रमाच्या ठिकाणी. छत्री लाव ना. किती वाजे छत्री लाव.
छत्रपती शिवाजी महाराज की जय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा नितीन दादा सावंत तू आगे बढ़ो, बच्चा बच्चा जानता है नितीन दादा सचिन भाऊ आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. सचिन भाऊ आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. नितीन सावंत आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. नितीन सावंत आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. चला पटापट चला पुढे निघा. लवकर निघा चला. चला चला पुढे चला. साहेबाला थोडंफार बघून घ्या. चला नेटवर वायफाय घ्यायचं ना. नाही चालत वायफाय घे ना. कनेक्टेड वायफाय घे. जे प्रसिद्धी देतात त्यांना पुढे जाऊ दे. आडू नका. एकला भाऊ वाढव. एकला भाऊ या इकडे दादा. शामराव त्यांना पाठवा. या 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 इकडे. बाहेरचा माईक बंद करा. एकला भाऊला पाठवा. एकला भाऊना. एकला भाऊ दिसत नाही चला रोल रोल बोला. मी सुरू करू. चला शांत जरा पाठी. सुरुवातीला मी सर्व पत्रकारांचा मनापासून मी या निमित्ताने स्वागत करतो. आज आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये माझ्या हस्ते आणि विशेषतः माजी महापौर आदरणीय किशोरीताई पेडणेकर यांच्या उपस्थितीमध्ये खऱ्या अर्थाने गेल्या अनेक दिवसापासून किंबहुना वर्षापासून सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी पक्षाचा कार्यालय असावा अशी जी भावना इकडच्या तमाम शिवसैनिकांची होती आणि तो आनंदाचा क्षण
आज नितीन सावंतजी असतील, सुनील पाटीलजी असतील, आमचे शहर प्रमुख आहेत, तालुका प्रमुख आहेत, उपजिल्हा प्रमुख आहेत, या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज या शिवालय कार्यालयाचं उद्घाटन झालं आणि खरोखरच आनंद होतोय की या कार्यालयाच्या माध्यमातून निश्चितपणे आज जसा नारा आम्ही दिलेला आहे की पक्षाचा नारा दिला आहे, पण या नाराच्या व्यतिरिक्त आमच्या महिला असतील, युवक असतील, या सर्व संघटनेने निर्धार केलेला आहे की हा फक्त आता शिवालय हा पक्षाचा कार्यालय पुरता मर्यादित न राहता हा आमदारांचा कार्यालय पुढच्या काळामध्ये होईल आणि सर्वसामान्य जनतेचे प्रश्न या कार्यालयातून सुटतील. कारण या अगोदर ज्यांना जबाबदारी दिली गेली होती ते तर कार्यालय घेऊनच पळून गेले आणि म्हणून त्यांना निश्चितपणे मताच्या माध्यमातून, लोकशाहीच्या माध्यमातून गाडण्याचा निर्धार आज आम्ही या निमित्ताने करतोय. आणि तुम्ही बघितलं असेल की आता आमदारांना पण लिहावं लागतोय, फिक्स आमदार, म्हणजे त्यांनाही गॅरंटी नाही आहे म्हणून कार्यकर्त्यांकडनं बॅनर लावावा लागतोय. यातूनच आपल्याला हे स्पष्ट होईल का हवा कुठे चाललेली आहे. गेल्याच आठवड्यामध्ये आदरणीय पक्षप्रमुखांनी पण कर्जत असेल, उरण असेल, पनवेल असेल, या सर्व तालुक्याची तालुका न्याय देखील बैठका काही प्रमुख पदाधिकाऱ्यांकडनं घेऊन जाण्याचं काम केलेलं आहे. आणि निश्चितपणे महाविकास आघाडीच्या माध्यमातून बोलणे अजून सुरू आहेत, अंतिम स्तरावरती आहेत. परंतु काही जरी झालं तरी देखील आमच्या सर्व कार्यकर्त्यांची भावना त्यांनी ऐकून घेतलेल्या आहेत आणि कर्जत असेल, उरण असेल, इकडे निश्चितपणे आपल्या पक्षाचा उमेदवार असावा असा निर्धार किशोरीताई असेल, मी असेल, तिकडे पवन पाटीलजी असतील, भोईरसाहेब जे माजी आमदार आहेत, या सर्वांनी करण्याचं काम केलं आणि त्याला दुजोरा देण्याची भूमिका पक्षप्रमुख आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी घेतल्यामुळेच अजून आमच्या कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळं जोश निर्माण झालेला आहे. आणि आम्हाला आत्मविश्वास आहे की या कार्यालयाच्या उद्घाटनाच्या माध्यमातून हा निवळ फक्त कार्यालय नाही तर पुढच्या काळामध्ये या निवडणुकीमध्ये जनसंपर्क कार्यालय पण देखील राहणार आहे. आणि त्यातून जसं आज उद्घाटनाला आम्ही सर्वजण आलो तसंच AB फॉर्म घेऊन पण आम्ही येऊ आणि AB फॉर्मच्या व्यतिरिक्त विजयाची सर्टिफिकेट पण घेण्यासाठी इकडेच आम्ही सर्वजण उपस्थित राहू असा निर्धार आज मी आणि किशोरीताई आम्ही सर्वांनी मिळून केलेला आहे. पक्ष देईल तो उमेदवार त्याच्या मागे उभं राहणं हे सर्व पक्षातले प्रमुख पदाधिकाऱ्यांची, कार्यकर्त्यांची जबाबदारी आहे. त्या दृष्टिकोनातून तुम्ही बघता की आम्ही सर्वजण एक संघाने, एक जिद्दीने, एक जोमाने, कारण शेवटी आमच्या समोरचा जो शत्रू आहे आपल्याला माहीत आहे की ते वेगवेगळ्या पद्धतीने आमिष दाखवण्याचं काम चाललेलं आहे, वेगवेगळे दडपण निर्माण करण्याचं काम चाललेलं आहे. आणि आता काय आमचा जो शत्रू आहे ते किती जणांना शत्रू मानतो हेच समजत नाही. कारण ज्यांच्याबरोबर मांडीला मांडी लावून ते बसलेले आहेत आता त्याच राष्ट्रवादीच्या बदल त्यांना उशिरा का होईना पण शहाणपणा आता थोडा सुटलेला दिसतोय. आणि आता ते कुठे जाहीर सभेच्या माध्यमातून टीका करताना पाहायला आपल्याला मिळते. आणि आत्ता त्यांना ते 1.5-2 वर्षाची सत्ता जाणार आहेत हे आल्यानंतर, लक्षात आल्यानंतर की राष्ट्रवादीचे विद्यमान असलेले अजितदादाचा गट हा विश्वासघाती गट आहे आणि पक्ष आहे असं त्यांना कुठेतरी स्वप्न आता पडलेला पाहायला मिळतोय. असं असला तरी देखील काय हरकत नाही, तर त्यांना त्यांच्या पक्षामध्ये काय चाललं हे आम्ही बघायची गरज नाही. परंतु महाविकास आघाडीच्या माध्यमातून जरी देखील मावळमध्ये दुर्दैवाने आम्हाला पराभवाला सामोरे जावं लागला, असं असताना पण कर्जत तालुक्यातल्या तमाम जनतेने आदरणीय पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मागे आदरणीय शरदचंद्रजी पवार, शेकापचे नेते आदरणीय जयंत पाटीलजी आणि विशेषतः काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ सर्व जे कार्यकर्ते आणि नेते आहेत, नाना पटोळेजी असतील, पृथ्वीराज चव्हाणजी असतील, बाळासाहेब थोरात असतील, यांच्या मागे उभं राहण्याची भूमिका या तालुक्यामध्ये घेतल्यामुळेच ती आघाडी आम्हाला मिळू शकलेली आहे. आणि आम्ही तेवढ्याच आघाडीपुरता मर्यादित न राहता ती आघाडी अजून कशी वाढवायची या व्यूहरचनेच्या माध्यमातूनच BLA असेल, BLO असेल ह्याचंही सर्वेक्षण स्वतःवरून सरदेसाईंना ही जबाबदारी पक्षाच्या वतीने दिली गेली होती. त्यांनीही प्रामाणिकपणे येऊन सर्व पाहणी करण्याचं काम केलं आणि एक अत्यंत उत्तम तयारी कर्जतमध्ये झाली असं देखील रिपोर्ट त्यांनी त्यांच्या अहवालामध्ये दिलेला आहे. त्याचा अर्थ असा आहे की सर्व यंत्रणा जे लोकसभेला होती त्याहीपेक्षा जास्त यंत्रणा या विधानसभेला
पूर्ण ताकदीने या महाविकास आघाडीच्या सर्व पक्षाच्या घटकांना घेऊन आम्ही जाण्याचा निर्धार आम्ही केलेला आहे आणि त्याची सुरुवात खऱ्या अर्थाने आज शिवालय या कार्यालयाच्या माध्यमातून खोपोलीवरून झाली असं म्हटलं तर ते अयोग्य होणार. धन्यवाद. विधानसभेचा उमेदवार ठरलाय का आपला? हे कसं आहे की पहिली तर अशी आहे की महाविकास आघाडीतून ही सीट आम्ही आमच्याकडे ठेवणं, अर्थात ती सीट आहेतच, कारण विद्यमान जे असलेले आमदारांचे बाबतीतली चर्चा सर्वसाधारणपणे होते. अनेक विभागवाईज सीटच्या शेअरिंगच्या चर्चा पूर्ण झालेल्या आहेत. आता पश्चिम महाराष्ट्र, कारण हा मावळचा एक भाग असतो, वरचा एक असल्यामुळे त्या लोकसभा निहाय त्याच्यातली पण चर्चा होते. एक मुंबईची चर्चा पण अंतिम स्वरूपात गेल्या आठवड्यामध्ये झालेली आपल्याला सर्वांना लक्षात आली आणि मी ती झाल्यानंतरच या बाबतीतली अधिकृत घोषणा ही सीट आमच्याकडे आल्यानंतर, कारण अनेक लोक देव पाण्यात ठेवून बसलेले आहेत. काहींना असं वाटतं की ही सीट इकडे जाईल का तिकडे जाईल, असेही काही लोक आहेत. पण ते न करता पक्षाकडेच ही सीट राहायला पाहिजे असा निर्धार जो आम्ही कार्यकर्त्यांनी केला आणि ज्याला दुजोरा पक्षप्रमुखांनी दिलेला आहे आणि त्याच्यानंतरच उमेदवारीची बाबतीतली चर्चा निश्चित होईल आणि त्या अनुशासनाने सर्व पक्षातले पदाधिकारी कार्यकर्ते, आणि हे मी सांगायची गरज नाही, आपण वर्ष दीड 2 वर्ष आपण बघतात की ज्यावेळी इकडे आमदारांनी सोडण्याची भूमिका, गद्दारी करण्याची भूमिका घेतल्यानंतर पक्षातला प्रमुख जरी देखील नेता गेला असेल तरी देखील पक्षातला खालचा कार्यकर्ता गेलेला दिसलेला नाही आहे आणि सर्व स्तरावरती आहेत. किंबहुना कार्यकर्ते गेलेले आता परत यायला लागले अशी भावना आहेत आणि त्यामुळे निश्चितपणे कार्यकर्त्यांमध्ये जोश आहे आणि योग्य वेळी योग्य रीतीने तो उमेदवार दिला जाईल. साहेब, आत्ताच आपण बोलतात की आघाडीचं कार्यालय या दृष्टीने इथून कामकाज चालू आहे, परंतु आघाडीतल्याच पक्षातून पण उमेदवारी जाहीर होते. काँग्रेसने त्यांचा एक उमेदवारी अर्ज फॉर्म मागितला या, तर आपण आणि किशोरीताई या रायगड जिल्ह्यामध्ये आपण लक्ष घालताय वरिष्ठ पदावर, तर रायगड जिल्ह्याच्या महाविकास आघाडीची येत्या काळात बैठक आपण संयुक्तपणे घेणार आहे? होणारच आहे. जसं मी अगोदरच सांगितलं की विभागवाईज बैठका सुरुवात झालेली आहे. आता पश्चिम महाराष्ट्र, रायगड, मराठवाडा ह्याही सर्व जे आहेत वैयक्तिक चर्चा त्या स्तरावरती होणार आहेत. प्रत्येक पक्षाला अधिकार आहे की आपापले उमेदवार किंवा इच्छुक कोण आहेत, संघटना म्हणून कोण आहेत, काय आहेत, कारण शेवटी महाविकास आघाडीचे सर्व सीट शेअरिंग झालेले नाही आहे. तर हे काय आम्ही आमच्या पक्षात नाही. तुम्ही तर समोर बघितलं तर अनेक लोकांनी इकडनं AB फॉर्म मिळेल का तिकडनं AB फॉर्म मिळेल अशी शोधाशोध पण करायला सुरुवात केलेली आहे. मी नावं सांगायची गरज नाही, तुम्हालाही माहीत आहे याच तालुक्यातून. तर मला असं वाटतं ते काय अयोग्य अशातला भाग नाही, परंतु जिकडे आमची भूमिका आहे आम्ही कामाला लागले. बघा कसं आहे, तो अधिकार काय माझा, किशोरीताई किंवा इकडे बसलेल्या कोणाचाच नाही आहे, तो पक्षप्रमुखांचा आहे आणि पक्षप्रमुख जे आदेश देतील, पक्षप्रमुख जे उमेदवार ठरवतील ती निश्चित होणार आहे. तर माजी आमदार सुरेश लाड हेही नितीन सावंत यांच्या नेतृत्वाखाली इथे प्रवेश करणार आहे शिवसेनेमध्ये, अशी चर्चा आहे. काय चर्चा खूप आहेत, असे खूप लोक येतील अशी चर्चा आहेत. कोणी आला तरी देखील पक्षाची ताकद जर प्रामाणिकपणे काम करणारे लोक आणि लोकप्रतिनिधी असतील तर ती वाढणारच आहेत आणि त्याच्यात आले तर आम्हाला आनंद होईल आणि मला तर व्यक्तिशः जास्त आनंद होईल, कारण मी त्यांच्याबरोबर स्वतः काम केल्याने मला आठवते की सुरेश लाडजी आणि तटकरेंचा प्रवेश हे माझ्या कार्यालयात झाला होता. त्यावेळी ते आमदार पण नव्हते, आदरणीय पवारसाहेबांच्या उपस्थितीमध्ये ज्यावेळी ते राष्ट्रवादीमध्ये आले. तर चांगलीच गोष्ट आहे. पालकमंत्र्यांनी नुकतंच सांगितलं की मालवणमध्ये जे प्रकरण घडलं, जो ठेकेदार होता तो ठाकरे गटाचा होता, त्याचं कुठेतरी लपवण्याकरता त्याला पाठिंबा देण्याचा आता हे नवीन जावई शोध काढण्याचा प्रयत्न करतायत आणि काढण्याचा प्रयत्न करतायत. मुळामध्ये तुम्ही बघितलं असेल, कालच संजय राऊत साहेबांनी हे स्पष्ट केलं की बघ एवढे दिवस लागत आहेत कॉन्ट्रॅक्टरला अटक व्हायला आणि एवढे तुमची यंत्रणा होती आणि 24 वर्षाच्या तरुणाला हे कॉन्ट्रॅक्ट काम दिलेले आहेत आणि मी सांगायची गरज नाही कोणाकोणाचे ते पुतळे बनवतात होते, त्यांचे फोटोज फेसबुकवर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल कोणाचे होते का नव्हते, कोणाचे होते कोणाचे आहेत, त्याच्यापेक्षा कुठच्याही बरोबर ते संबंधित असते त्याला अटक होणं गरजेचं होतं. तर आपली यंत्रणा एवढी कुमकुवत आहे का, तर एवढं मोठं प्रकरण आम्ही सहनशीलतेने घेतलेलं आहे. हा विषय जर आमच्या जागेवरती हेच बसणारे जे आता सत्तेमधले बसलेले लोक असतील तर यांनी काय केलं असतं राज्यभरामध्ये, पण आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजींनी संयम ठेवण्याचं काम केलं, कारण कायदा सुव्यवस्था सांभाळणं जेवढी सरकारची जबाबदारी आहे तशी विरोधी पक्ष या नात्याने पण आमची आहे आणि आम्ही अजूनपर्यंत संयम ठेवला. याचा अर्थ काय आम्ही शांत बसलेलं अशातलं नाही आणि अशा गोष्टी करून तो विषांतर करण्याचा प्रयत्न जर काही लोक जर करत असतील तर हे दुर्दैवी आहे. म्हणजे ह्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल काय भावना आहेत
तुम्ही विचार करा की देशाच्या पंतप्रधानाला माफी मागायला 2 दिवस लागावं. बाकीच्या गोष्टीसाठी त्वरित ट्विट होतात. अनेक सिने कलाकारांच्या वाढदिवसाला त्या दिवशी 1 दिवस अगोदर ट्विट होतात. मग त्यांना एवढं वेळ का लागावं आणि मग ते येऊन रायगडमध्ये येऊन मग त्यांना माफी मागावी लागावी, ही दुर्दैवी आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं शिवाजी महाराजांनी सुरतेवर आक्रमण केलं. असं आहे की ते नवीन इतिहास रचण्याचा प्रयत्न करून विषांतर करण्याचा प्रयत्न करतात. हे मी सांगायची गरज नाही. इतिहासामध्ये काय लिहिले हे इतिहासकार सांगतील. तुम्ही मी आपण शाळेतून काय शिकलो नाही शिकलोय, त्यामागची पार्श्वभूमी काय होती, तो शब्दप्रयोग करत असताना त्याच्या मागचा काय नेमकी भावना होती आणि काय होता, आणि हिंदू स्वराजसाठी निर्माण करण्यासाठी महाराजांना काय काय गोष्टी कराव्या लागल्या, काय काय कष्ट घ्यावे लागल्या, अशा करून घेऊन विषांतर करण्याचा हा दुर्दैवी प्रयत्न आहे. आणि तेही एका राज्याच्या पक्षातल्या प्रमुख आणि राज्याचे घटनात्मक असलेल्या पदाधिकाऱ्यांनी बोलावं, हे खरोखरच कीव येते. काही बोला 2 मिनिटं. शुभेच्छा देत आहेत 2 मिनिटं ताई, शुभेच्छा. किशोरीताई शुभेच्छा देत बोला. काय सांगाल आज एकंदरीत आपण कर्जत खालापूरमध्ये आलेला आहात. पुन्हा एकदा भरारी घेते का पक्ष, काय आव्हान करतात? पुन्हा एकदा भरारी घेता येत नाही, ऑलरेडी भरारी घेतली आहे. सगळ्यांच्या पंखांमध्ये, शिवसैनिकांच्या पंखांमध्ये बरंच बळ आलेलं आहे. आता ते बळ फक्त नोव्हेंबरची किती तारीख आणि ह्या बोटाची किमया तेवढंच दाखवायचं आता बाकी राहिलेलं आहे. आणि पक्षप्रमुख सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी सचिन भाऊंसारखा एक नेता या संपूर्ण 3 विधानसभेला आमच्या दिलेले आहे. ते मावळ विधानसभा पुन्हा बघतायत आणि सगळीकडे बऱ्यापैकी त्यांच्या कामाचा इम्पॅक्ट उठवलेला आहे. मग भारतीय कामगार सेनेच्या माध्यमातून असतील, त्यांच्या अनुभवाच्या माध्यमातून असतील, किंवा त्यांच्या एखाद्या स्वभावामुळे लोक जोडली जात आहेत. आज खोपोलीमध्ये कार्यालय उभं केलेलं आहे. ज्या लोकांना तुमच्यासारख्या सगळ्यांनी मतदान करून निवडून आणलं, कार्यालय चोरून पळून घेऊन गेले. पण एक लक्षात ठेवा, सैनिकाच्या पंखात बळ दिल्यानंतर हेच कार्यालय नाही, अशा अजून कितीतरी कार्यालय उघडली जातील, जेणेकरून या विधानसभेमध्ये उट्ट काढल्याशिवाय लोक शांत बसणार नाही. धन्यवाद. मिनिटं मी यांना बाहेर जाऊ दो.